तर कागलच्या पिंपळगावमध्ये ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। होमिओपॅथिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलला ग्रामस्थांचा विरोध आहे। आक्रमक गावकऱ्यांनी सुरू असलेलं काम बंद पाडलेलं आहे। तर कागलच्या पिंपळगावमध्ये ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। होमिओपॅथिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलला ग्रामस्थांचा विरोध आहे। आक्रमक गावकऱ्यांनी सुरू असणारं काम देखील बंद पाडलेलं आहे। मागणी अशी आहे की तलावाच्या बाजूला असणारा सुरू असणारा दवाखाना थांबला पाहिजे आणि बाजूच्या गट नंबरमध्ये घेतला पाहिजे, कारण तलावाच्या बरोबर म्हणजे तलावाचा पाया आहे, तिथं ज्यांचा दवाखाना आहे। आज उन्हाचा दिवस असताना तलाव आमचा परिपूर्ण भरलेला आहे। पावसाळ्यात त्या भिंतीला लागेल आणि भविष्यात ती तटबंदी निघेल ही भीती आम्हाला आहे। आणि तलावाच्या बाजूला असणाऱ्या विहिरीतलं पाणी आम्ही गाव पितोय। 4-4 दिवस नदी ज्यावेळी आटते त्यावेळी विहिरीतल्या पाण्यानं गावाला नवसंजीवनी दिली आणि आमची युवा पिढी जगलेली आहे, वयस्कर लोक जगलेले आहेत, जनावरं जगलेले आहेत, इथला तरुण जगलेला आहे, इथली रानं शेतमाळा आहेत ती सगळे ह्या तलावाच्या पाण्यावरती आहेत। आणि जर हे पाणी जर दूषित झालं तर प्यायच्या लायकीच नाही राहिलं तर आमची मडी पडायला दवाखाना होतोय की काय हा मला पडलेला प्रश्न आहे। बाजूला व्हावा, 100 ते 500 दुरड्या इथनं आम्ही घेऊन येऊन तलावाचं उद्घाटन करायला गावकरी तयार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।